नमस्कार। तर आज मी शेतामध्ये माझ्या पराठीमध्ये निंदण चालू आहे। सुरुवातीला तुम्ही पराठी बघून घ्या माझी। यंदा कमी पाणी आहे पण पीक चांगला आहे। पाण्याचा साठवा अजिबात झालेला नाही पण पीक मात्र चांगला आहे। आणि दुसरं म्हणजे हे बघा, पाणी जाण्यासाठी हा बांध काढलेला आहे आणि त्याच्यावर लावलेला आहे मी तूर आणि ही आपली बरबटी। आमच्याकडे बरबटी म्हणतात पण तुमच्याकडे चवडी म्हणतात, बऱ्याच म्हणजे चवडीच म्हणतात सहसा, पण आमच्याकडे याला बरबटी म्हणतात। तर याचे मस्त असे कवळे कवळे शेंडे असे तोडून घ्यायचे। तर तुम्ही म्हणसान हे कशासाठी, तर तुम्ही चवडीच्या शेंगा तर खाल्ल्या असणार, पण चवळीच्या जे झाड आहे त्याची शेंड्याची भाजी अशी खुडून पानांची एवढी जबरदस्त लागते की चवळीच्या भाजीला पण फेल पाडते। तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल। शेतामध्ये जायचं आणि हे असे शेंडे शेंडे खुडून आणायचं। तसे पण शेंडे हे खुडायलाच पाहिजे, जेणेकरून मग ते झाड फरायते आणि त्याची भाजी मग जबरदस्त लागते। तर हे आता मी खुडून घेते आणि मस्त तुम्हाला याची भाजी बनवून दाखवते। आणि ही भाजी कोणी कोणी खाल्ली हे मला सांगा। तर मी बऱ्याच वेळा ही भाजी करते आणि खाते, जबरदस्त होते। आणि चला म्हटलं तुम्हाला हे पण दाखवून द्या। हे बघा, आता मी याचे शेंडे खुडून घेते। कवडे कवडे शेंडे खुडून घ्यायचे। तर ही भाजी एवढी जबरदस्त लागते। चवळीच्या शेंगांची भाजी तुम्ही खाणं तुम्हाला ते माग मिळतील, पण शेतामध्ये झाल्यावर हे विकत आणण्याची गरज नाही। तसेच खुडून न्यायचे मस्त आणि मस्त भाजी करायची। जसे आपण हरभऱ्याची भाजी खुडतो ना, तशापैकीच हे पण भाजी खुडून मस्त लागते। हे गा भरपूर अशी तोडून घेतलेली आहे मी। तर आता ही भाजी मस्तपैकी मी तुम्हाला बनवून दाखवते आणि मी मस्त जेवण करते। तर माझी आई ही हमेशा करायची आणि मी पण करते आणि तुम्ही पण करा। तुम्ही तर करतच असाल। चला तर आता मी घरी आलेले आहे आणि लगेच भाजी करायला भिडली, हातपाय वगैरे धुतले। तर एक कांदा कापून घेतला आधी आणि आता हे ज्या आपल्या बरबटीचे हे 3 पानं राहते त्याचे एक एक पान असं तोडून घ्यायचं असं आणि ही दांडी टाकून द्यायची। तर मी व्यवस्थित तोडून घेते। तर याला जास्त साहित्य लागत नाही, फक्त कांदा टाकायचा, मस्त होऊ द्यायचा, चटणी मीठ वगैरे टाकायचं आणि एवढी जबरदस्त भाजी होते ही। खरंच सांगते, खूप मस्त लागते। असे पानं तोडून घ्यायचे। तर मस्त पानं मी तोडून घेतले चवळीचे आणि धुवून घेतले। आता मस्त बारीक असे चिरून घेतले। हे बघा, असे चिरून घ्यायचे। तर आपली आता मस्त चूल पेटून घेतली मी। तर उघड आहे, 2-3 दिवस झाले म्हणून चूल पेटली लवकर। तर कढई ठेवली, त्याच्यात आता तेल टाकून घेतलं पहिले मी। इकडे बघा 2 मापलं मी तेल टाकून घेतलं। चांगलं मस्त कळकळीत गरम तेल होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचे त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरा। तर पहिले थोडीशी मोहरी टाकून घेतली मी। मोहरी चांगली तडतडली, नंतर टाकायचं जिरं। तर अर्धा चम्मच जिरा टाकून घेतला। जिरा पण मस्त तळकू द्यायचा आणि आता टाकायची हिरवी मिरची। तर हिरवी मिरची मस्त तेलामध्ये होऊ द्यायची। तर अशा पालेभाज्यांची हीच खासियत आहे की याला जास्त साहित्य लागत नाही आणि चवीला भन्नाट आणि याच्यात अनेक असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात। तर पालेभाज्या खायला काही हरकत नाही। आणि जर ही भाजी तर तुम्हाला विकत आणायची गरज नाही आणि आता सध्याच्या घडीला कुठे पण अवेलेबल आहे। जा शेतामध्ये हमखास आहेच।
आणायची तोडून मस्त त्याची पानं आणि मस्त बनवून खायची। तर चवळीच्या शेंगांची भाजी बऱ्याच जणांनी खाल्ली, तर चवळीच्या पाल्याची पण भाजी खाऊन बघा, मस्त लागते। हे बघा मिरच्या व्यवस्थित झाल्या आपल्या अशा उद्याच्या चांगल्या तेलामध्ये, त्याचा तिखटपणा उतरला पाहिजे। आणि आता टाकायचा कांदा। तर एक मस्त मोठा कांदा मी कापून घेतला आणि कांदा व्यवस्थित लालसर असा उद्याचा। तर इकडे या, आपला कांदा झालेला आहे हे बघा। तर याच्यामध्ये आता मी हे टाकून देते। तर ही भाजी पूर्ण अशी चिंबू द्यायची। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट टाकली, 1 चमचा धने पावडर आणि हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे पुरी भाजी चिंबू द्यायची, नंतर टाकायचं। तर कोणत्याही भाजीची थोडीशी वेगवेगळी पद्धत असते, त्यामुळे भाजी चवही बदलते। तर अशा प्रकारे भाजी करसाल तर खूप मस्त होते। तर माझ्या हिरव्या मिरच्या थोड्याशा फिक्क्या होत्या, त्यामुळे मी वरतून लाल तिखट टाकलं। वरतून या कारणाने टाकलं की त्याची चव पण थोडीशी वेगळी लागते, त्यामुळे मी वरतून टाकले। तर असं होऊ द्यायचं आता। तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। तर आता मी याला प्लेटीत काढून घेते। तर झटपट ही भाजी शिजून तयार होते, जास्त याला वेळ लागत नाही। तर बघा मस्तपैकी भाजी शिजून तयार झाली आणि याचा वास मस्त येत आहे, असं वाटते भरपूर आता जेवण करते मी मस्त। खासान का हो? चला तर मग आता मी जेवण करते। तर आता मी खाऊन बघते कशी झाली। तर जबरदस्त झालेली आहे, एक वेळ करून बघा। जशी चवळीची भाजी लागते, कुंजळ्याची भाजी लागते, त्याच्यापेक्षा जबरदस्त लागत आहे, मस्त। तर माझी चवळीच्या पानाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर भेटूया अशाच प्रकारच्या चुलीवरच्या नवनवीन रेसिपींमध्ये। धन्यवाद।